नमस्कार लाडक्या मैत्रिणींनो, सर्व लाडक्या बहिणी ज्या की आतुरतेने वाट पाहत होत्या जून महिन्याच्या 12व्या हप्त्याबद्दल. लाडक्या बहीण योजनेचा 12वा हप्ता नक्की महिलांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार, असे अनेक प्रश्न आपल्या शेतकरी महिलांचे येत होते. तर त्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आपण जून महिना उलटून गेलेला आहे. जून महिन्याचा जो हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्यामध्येच जमा व्हायला हवा होता, तर तो अद्याप सुद्धा जमा झालेला नाही. आणि यामुळे सर्व महिला चिंतेत असताना मात्र आता महिलांना कुठेतरी धीर मिळालेला आहे. याचं कारण असं आहे की जो काही लाडक्या बहीण योजनेचा 12वा हप्ता, जूनचा 12वा हप्ता हा थकीत होता किंवा अद्याप वितरित झालेला नव्हता, तर तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास कालपासूनच सुरुवात झालेली आहे. जर मैत्रिणींनो तुमच्या खात्यामध्ये जर अद्यापही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आलेला नसेल, तर तुम्हाला नक्की काय काय कामे करायची आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, सर्वात अगोदर कालपासून लाडक्या बहीण योजनेचा 12वा हप्ता हा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हा जो हप्ता आहे तर तो तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ही सर्व महिलांनी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, जर तुम्हाला इथून मागील हप्ते जमा झाले असतील, तर मात्र तुम्हाला हा जून महिन्याचा लाडक्या बहीण योजनेचा 12वा हप्ता हा काही न करता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु जर तुमच्या खात्यामध्ये अद्यापही तो जमा झालेला नसेल, तर तुम्ही काही घाबरण्याचं कारण नाहीये. कारण कालच्या व्हिडिओमध्ये अनेक कमेंट्स आलेले आहेत की अद्याप मात्र आमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा 12वा हप्ता हा जमा झालेला नाही, मग आम्हाला त्यासाठी काय काय करावं लागणार आहे. तर मैत्रिणींनो, घाबरण्याचं काही काम नाही, कारण कालपासून लाडक्या बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे. परंतु एका दिवसामध्ये सर्व महिलांच्या किंवा सर्व पात्र महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येत नसतात. हे सर्व काही पैसे सर्व महिलांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी हा लागतो. त्यामुळे काल काही महिलांना मेसेज आले असतील, काही महिलांच्या खात्यामध्ये काल पैसेही जमा झाले असतील, परंतु काही महिलांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राहिलेल्या सर्व पात्र महिलांच्या, ज्या महिला पात्र असतील त्या अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहीण योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे जो काही रखडलेला होता, तर तो हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, घाबरण्याचं काहीही कारण नाहीये. त्यानंतर काही महिलांचे असेही प्रश्न होते की आम्हाला जून महिना आणि जुलै महिना, कारण आता जुलै महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे महिलांना असा प्रश्न पडला होता की जून महिन्याचा जो हप्ता आहे तर तो आम्हाला अद्यापही वितरित झाला नाही, आणि त्यामुळे आम्हाला जून आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर तो एकत्र वितरित होऊ शकेल का. तर मैत्रिणींनो, तसं काही होणार नाहीये, कारण जून महिन्याचा जो हप्ता रखडलेला होता तर फक्त आणि फक्त तोच हप्ता आपल्याला आता महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा होणार आहे. आणि जुलै महिन्याची जर अपडेट घ्यायची ठरली, तर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर तो मैत्रिणींच्या किंवा बहिणींच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार याबद्दल अद्याप मात्र सरकारकडनं कुठलीही माहिती आलेली नाही, किंवा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही त्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता फक्त आणि फक्त जून महिन्याचे 1500 रुपये आपल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महिलांनो, काळजी करायची नाहीये. जर तुमच्या खात्यामध्ये अद्याप म्हणजे काल आणि आज जरी पैसे आले नसतील, तरी येत्या 2 दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा येणारा 12वा हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, निश्चिंत राहा आणि आपल्या खात्याची अपडेट घ्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद.